परळी, नागापूर, बोदेगाव, मोहा, सरपराजपूर तसेच अंबाजोगाई, मोहा, शिरसाळा ही जी 2 रस्ते आहेत यांची बिकट अवस्था झाल्यामुळे त्या रस्त्यांना तात्काळ अद्ययावत करण्यात यावं, त्या रस्त्यांचं नूतनीकरण करण्यात यावं यासाठी आज सार्वजनिक बांधकाम विभाग अंबाजोगाई यांना निवेदन देण्यात आलेलं आहे। या निवेदनाची दखल जर त्यांनी येत्या 6 दिवसामध्ये घेतली नाही तर युवक संघटनेच्या वतीनं 17 तारखेला व्यापक स्वरूपामध्ये या ठिकाणी निदर्शने करून या मागण्या मान्य करण्यासाठी आम्ही त्यांना भाग पाडणार आहोत। माननीय कार्यकर्ता अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग अंबाजोगाई या ठिकाणी आज DYFI युवक संघटना परळी तालुका कमिटीच्या वतीने रितसर निवेदन देण्यात आलेलं आहे। महत्त्वाचा या निवेदन देण्याच्या पाठीमागचा उद्देश आणि जो विषय असा होता की मोहा, शिरसाळा, मोहा, अंबाजोगाई आणि सरपराजपूर ते परळी हा जो रस्ता आहे, जो हा रस्ता गेल्या 2 वर्षापासून या रस्त्याची अतिशय बिकट अवस्था झालेली आहे। या रस्त्यावरती शेतकरी असतील, कामगार असतील, विद्यार्थी असतील, व्यापारी असतील किंवा या ठिकाणाहून बाहेर स्वतःचा व्यवसाय करण्यासाठी जाणारे तरुण असतील, या सगळ्यांना अतिशय अडचणीचा हा रस्ता झालेला आहे। या रस्त्याने जात असताना रस्त्याच्या खड्ड्यांमुळं ज्या ठिकाणी 10-15 मिनिटाचा वेळ लागतो त्या ठिकाणी आज 40-50 मिनिटापेक्षा जास्त कालावधी त्या ठिकाणी लागू लागलेला आहे आणि म्हणून त्या दयनीय रस्त्याला तात्काळ आपण अद्ययावत करणं गरजेचं आहे। यामुळे निर्माण होणाऱ्या समस्या, त्याच्या अडचणी आणि त्याच्यामुळे निर्माण होणाऱ्या दुष्परिणाम हे नागरिकांना त्रासदायक ठरू लागलेले आहेत आणि म्हणून आज आम्ही या ठिकाणी या कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग अंबाजोगाई यांना DYFI संघटनेच्या वतीनं या ठिकाणी निवेदन आता दिलेलं आहे आणि या निवेदनाच्या माध्यमातून त्यांना आम्ही 7 दिवसाचा या ठिकाणी कालावधी दिलेला आहे। जर आपण तात्काळ या संदर्भामध्ये निर्णय नाही घेतला तर आम्ही 17 तारखेला या सार्वजनिक बांधकाम कार्यालयासमोर DYFI युवक संघटनेच्या वतीनं जोरदार या ठिकाणी परिसरातल्या आमच्या सर्व नागरिकाला घेऊन आपल्या कार्यालयासमोर निदर्शने आम्ही करू, अशा पद्धतीचा इशारा आजच्या या निवेदनाच्या माध्यमातून आम्ही दिलेला आहे। युवक संघटना यांच्या वतीनं जो आपण आज या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे, परळी ते सरपराजपूर आणि मोहा ते शिरसाळा या रोडची खूप अशी दुरावस्था झालेली आहे आणि तो दुरुस्त व्हावा हीच आपली मुख्य मागणी आहे। त्यासाठी संघटनेला अखिल भारतीय किसान सभेच्या वतीनं पूर्ण पाठिंबा आहे। विद्यार्थ्याबरोबर, युवकाबरोबर आमचे शेतकरी बी बहुसंख्येने या ठिकाणी जर 7 दिवसात हे या रस्त्याच्या संदर्भात आपल्याला माहिती नाही दिली तर मोठं असं या ठिकाणी आपण आंदोलन करून त्या आंदोलनासाठी पूर्ण किसान सभा सुद्धा DYFच्या सोबत खांद्याला खांदा लावून या ठिकाणी येऊन आम्ही आंदोलन करायला म्हणजे तयार आहोत।